थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शर्माई, कुछ भी तो यहाँ से वहाँ सागर से मिली। इथे आपल्याला नदी घाबरताना लाजताना दिसतीये, पण या गोष्टी तर माणसे करतात. इथे मात्र त्याच गोष्टी नदी करते. म्हणजेच निर्जीव वस्तू माणसांप्रमाणे वागताना आपल्याला दिसतीये. त्यामुळे इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. नसेल समजलं तर चला तर पाहूया चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे नक्की काय आहे. जेव्हा एखाद्या वाक्यात निर्जीव वस्तू कल्पना मनुष्याप्रमाणे वागतायत असं दाखवलं जातं तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. चला तर त्याची काही उदाहरणे पाहूया. नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावीत दार. आता आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपली आई उषापाशी बसून असते ना आपल्या, पण इथे तर म्हटलंय की दुःख उषागती बसले होते आणि दार कोण ठोठावीत आलंय सुख. आपण एखाद्याचं दार ठोठावतो, इथे कोण दार ठोठावतंय सुख. म्हणजे इथे दुःख आणि सुख कशासारखे वागतायत, मनुष्याप्रमाणे वागतायत. त्यामुळे इथे चेतन गुणोक्ती अलंकार आहे. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी बाळे. कुटुंब वत्सल म्हणजे आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, त्यांची काळजी घेणारा असा त्याचा अर्थ आहे. मग आपण सगळी माणसं आपल्या कुटुंबावर प्रेम करत असतो, पण इथे तर फणस कुटुंब वत्सल आहे असं म्हटलं आहे आणि तो आपल्या बाळांना कटी खांद्यावर खेळवतो. मग ह्या सर्व कृती माणसे करतात, पण इथे कोण करत आहे, फणस. त्यामुळे हे वाक्य सुद्धा चेतन गुणोक्ती अलंकारातील आहे. ढगांनी पांघरून घातले, डोंगर झोपी गेले. आता पांघरून आपण घालतो ना माणसे एकमेकांवर आणि आपण झोपी जातो, पण इथे त्याच कृती ढग आणि डोंगर करतायत, म्हणजेच ते मनुष्याप्रमाणे वागतायत. त्यामुळे इथे सुद्धा चेतन गुणोक्ती अलंकार आहे. थोडक्यात काय, ज्या गोष्टी माणसे करतात त्या गोष्टी जेव्हा निर्जीव वस्तू किंवा कल्पना करताना पाहायला मिळतात तेव्हा तेथे चेतन गुणोक्ती अलंकार असतो. मग तुम्हाला अशी कोणती उदाहरणे माहिती आहेत का? माहित असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.